सबस्क्राईब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला, लाल बटन दाबून आणि जे बेल आयकॉन दिसते त्याला प्रेस करा. याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल आणि मग तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार. तर आज मी इथे तुम्हाला भुसवड्याची रेसिपी, म्हणजे पापड पण तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला खारोडी पण म्हणू शकता, ती इथे तुम्हाला करून दाखवणार आहे. तर बऱ्याच जणांच्या डिमांड आल्या होत्या व्हिडिओवर माझ्या की भुसवड्याची रेसिपी दाखवा. तुमच्यासाठी स्पेशली ही रेसिपी बनवून आणि इथे व्हिडिओ पोस्ट करत आहे. तशाच डिमांड आलेल्या आहे ज्वारीच्या पापडाच्या, ती पण रेसिपी पोस्ट करणार आहे. तर रेसिपी आपण चालू करूया. त्यासाठी इथे बघूया, आपण गहू घेतलेले आहे 2 कप आणि त्याच्यासोबत ज्वारी घेतलेली आहे अर्धा कप. हे ज्वारी याच्यासाठी घ्यायची, मिळवून येण्यासाठी घ्यायची. त्याचा आपण नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सर्वात पहिले आपल्याला गहू इथे भिजवून घ्यायचे आहे. तर आता व्यवस्थित धुवून आणि पाणी घालून गहू इथे तुम्हाला भिजवून घ्यायचे आहे आणि 3 दिवस तुम्हाला गहू भिजवायचे आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बिबड्यामध्ये 2 बिबड्यांच्या रेसिपी मी टाकल्या आहे, सोबतच गव्हाच्या कुरडईची डिटेल रेसिपी टाकली आहे. त्यामध्ये गहू भिजवायची, त्याची चीक काढायची पूर्ण प्रोसेस आहे. ते तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही बघू शकता. तर आता दुसरा दिवस आहे आणि गव्हाचं पाणी इथे बदलून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जी ज्वारी आपण घेतलेली होती अर्धा कप, ती आपल्याला मिक्सरमधून जाडसर याची भरड करून घ्यायची आहे. हे याच्यासाठी घालायचं आहे की आपण हे भुसवड्या ज्या करणार आहे त्या फक्त गव्हाचे जे रफेज असतं त्याच्या करणार आहे आणि त्याला मिळवून येण्यासाठी आपल्याला एवढ्याच ज्वारी इथे बस होते. तुम्हाला ज्वारी नसेल घालायची तर तुम्ही इथे बाजरी पण वापरू शकता. तर याची भरड करून घेतलेली आहे आणि ती पण आपल्याला आता गव्हासोबत दुसऱ्या दिवशी इथे भिजू घालायची आहे. पूर्ण याला पाणी टाकून व्यवस्थित दुसऱ्या दिवशी गव्हासोबत भिजू द्यायची आहे. आणि कुरडईची बिबड्याची लिंक तुम्ही बघितली नसेल, डिटेल व्हिडिओ दाखवलेला आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तिथे तुम्हाला सगळ्या रेसिपी माझ्या भेटून जातील. तर आता तिसरा दिवस आहे आणि गहू पूर्ण भिजलेला आहे. सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि गहू आपल्याला आता मिक्सरमधून फिरवायला चालू करायचं आहे. या सगळ्या लिंक्स तुम्हाला व्हिडिओमध्ये वरती आय बटन, व्हिडिओवर दाबल्यावर आय बटन येईल, तिथे पण तुम्हाला ते लिंक्स भेटू शकतात आणि व्हिडिओ शेवटी पण तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. तर आता हे रफेज आपल्याला बाजूला काढून घ्यायचे, म्हणजे आपण चीक जसं काढतो तसं चीक बाजूला काढायचं आहे आणि गव्हाचे छिलके आहे राहिलेले रफेज ते आपल्याला आता बाजूला करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सगळे इथे गहूचं जे रफेज इथे बाजूला केलेलं आहे आणि इथे गाळणीने किंवा चाळणीने याला चाळून घेणार आहे हे चीक, जेणेकरून जे राहिलेले छिलके आहे गव्हाचे ते सगळे बाहेर बाजूला निघून जातील. आणि पांढरा स्वच्छ कुरड्या एकदम फुललेल्या कशा करायच्या त्याची पण रेसिपी मी टाकलेली आहे, ती तुम्ही पाहिली नसेल तर पाहू शकता. डिटेल पूर्ण व्हिडिओ मी सगळेच टाकते आणि सगळेच याच्या यापूर्वी पण टाकलेले आहे. तर चीक आपला निघलेला आहे. ह्याच्या तुम्हाला मी एक पुढची रेसिपी दाखवणार येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण भुसवड्या करायच्या आहे, त्यासाठी भुसवड्याची रेसिपी पाहू. जे रफेज आहे ते आपण घेतलेले आहे आणि ज्वारी जी भिजू घातली होती ती पण आता भिजलेली आहे. तिसरा दिवस आहे आज. दुसऱ्या दिवशी आपण ज्वारी भिजू घातली होती, ती ज्वारी आपल्याला ह्या रफेजमध्ये टाकायची आहे. तर त्याचपूर्वी आपण इथे पाणी उकळायला ठेवूया. 1 लिटर पाणी इथे उकळायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता लसणाची जी चटणी आहे ती घालून घ्यायची. चटणी म्हणजे मिरची आणि लसूण एकत्र फिरून घेतलेलं आहे. या चटणीची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे. आणि त्याचबरोबर चवीनुसार तुम्ही याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर भिजलेली ज्वारीची भरड याच्यात घालायची आहे आणि जे रफेज आपण बाजूला काढले गव्हाचे छिलके ते आता याच्यात पूर्ण आपल्याला घालून घ्यायचे आहे. खूप पौष्टिक असते खाण्यासाठी, पोट साफ होण्यास पण मदत होते. रफेज असल्यामुळं फायबर पण याच्यात भरपूर प्रमाणात असतात आणि खायलाही खूप असं शिजवल्यानंतर पण हे ओलं ओलं खायला खूप छान लागलं. खूप टेस्टी झालेलं आहे. हे तिखट असे आहे भुसवड्या इथे बनवून झालेला आहे. तर आता याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला क्वांटिटी तुम्ही बघू शकता, फुलून डबल झालेली आहे. इतपत तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 पावणे 2 तास तुम्हाला हे नीट शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजल्यानंतर तुम्ही हे बनवायचं तर तुम्ही लगेच बनवू शकता. आणि हे काही बिबड्यासारखी रेसिपी नाही आहे की शिजल्या लगेच तुम्हाला बनवायची आहे. हे तुम्ही दुसऱ्या दिवशी पण बनवू शकता. तर ह्यावेळेस आम्ही ते रात्री पीठ शिजवून ठेवलं आहे आणि दुसऱ्या दिवशी याच्या भुसवड्या बनवून घेणार आहे. तर पीठ आता थंड झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी आता याच्या सकाळी इथे आता भुसवड्या इथे बनवून घेणार आहोत, म्हणजेच खारोडी इथे थापून घेणार आहोत. तुम्हाला बनवायचे तर लगेच तुम्ही सकाळी पण लवकर शिजवून बनवू शकता, पण हे जे खारोड्यांचं पीठ आहे ते रात्री पण शिजवून ठेवलं तरी पण चालतं. तर तुम्हाला हव्या त्या आकाराच्या, हव्या त्या साईजच्या, किती जाड, किती पातळ, किती बारीक, जशा हव्या असेल तशा तुम्ही त्या भुसवड्या इथे थापून घ्यायच्या आहे.
पीठ खूप छान शिजलेलं आहे. ते रफेज पूर्ण मऊ झालेलं आहे आणि ते असं पण खायला खूप छान लागते. तर अशा प्रकारे आता सगळ्या भुसवड्या इथे थापून घेणार आहोत आणि याला पूर्ण नीट सुकायला थोडा वेळ लागतो, कारण हे जाड असल्यामुळं उन्हामध्ये याला वाळायला थोडा वेळ लागलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता भुसवड्या इथे सगळ्या थापून घेतलेल्या आहे, किंवा खारोड्या पापड जे तुम्हाला म्हणायचं असेल. प्रत्येक ठिकाणी गाव बदलले की भाषा बदलते, जे शब्द बदलतात, नाव बदलतात. जे तुम्हाला याला नाव तुम्ही म्हणत असाल ते तुम्ही इथे सगळं अशा प्रकारे तुम्ही बनवून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर चिकनीची पापड दाखवायची पण रिक्वेस्ट आलेली आहे. काही भागांमध्ये ज्वारीला पण चिकनी म्हणतात, तर शक्यतो नाचणीलाच चिकनी म्हणतात. तर ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेल ह्या वर्षी, नाही तर पुढच्या वर्षी तर नक्की दाखवणार आहे. तर भुसवड्या ते वाळवून खूप छान तयार झालेल्या आहे. तळून खाऊ शकता, भाजून खाऊ शकता, फ्राय करून खाऊ शकता आणि टेस्ट याची खूप छान झालेली आहे. तर ज्यांनी कमेंट करून सांगितलं होतं की भुसवड्याची रेसिपी दाखवा, त्यांच्या ऑन डिमांड मी ही रेसिपी दाखवलेली आहे. कशी वाटली रेसिपी ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि येत्या उन्हाळ्याच्या 4-5 रेसिपी मी अजून खूप छान पोस्ट करणार आहे. तर रेसिपी या तुमच्या मिस नाही हो म्हणून पटकन सबस्क्राईब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला. आणि ही रेसिपी नक्की करून खा, खूप टेस्टी आणि पौष्टिक छान लागते ही रेसिपी. तोपर्यंत भेटूया पुढच्या अशा एक छानशा नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.